मेरी यूट्यूब पब्लिक, आप सभी का स्वागत है एक नए ब्लॉग के अंदर। तो आज मैं जा रहा हूँ गाइस कटिंग करवाने। बहुत ज़्यादा ही बाल कट चुके हैं और सोच रहा हूँ बहुत ज़्यादा ही कटवा लूँ। समर का सीज़न है तो ज़्यादा ही कटवा लेता हूँ। तो अभी दोपहर के 11 बज रहे हैं, तो हम कब निकलेंगे पता नहीं। मैं तो रेडी हो चुका हूँ, अभी रेडी हुआ हूँ 12 बजे। थोड़ी देर में चलते हैं। बाकी तब तक हम कुछ तो एक आध मूवी वूवी यहाँ पर फिनिश कर देते हैं बैठकर। कोई दूसरा तो काम नहीं होता हमें, बस यही तो काम होता है। फ़ोन देखो, मेरा फ़ोन का स्क्रीन टाइम 11-12 घंटे का हो चुका है। गाइस आज तो कटिंग नहीं हो पाई, बाल नहीं कटवाए। जिम आ चुका हूँ, थोड़ी जिम मारता हूँ। शोल्डर है, शोल्डर और फोर आर्म मारने का सोच रहा हूँ। चलो वर्कआउट शुरू करते हैं। लाइट है आज तो। गाइस ऑलमोस्ट डन हो चुका है हमारा वर्कआउट। अभी बस थोड़े फोरआर्म मार लेता हूँ। बहुत बड़ा ही हो चुका है आज का भी। आता काय मारे फोरआर्म मारायचं तर डबल थुतो। गाइस वर्कआउट डन हो चुका है, पर मेरा फ़ोन इतना गर्म हो चुका है। गाइस घर पहुंच चुका हूँ कब का, और अभी खिचड़ी हो रही है। जैसे ही खिचड़ी रेडी हो जाएंगी मैं अभी खाना खाने बैठ जाऊँगा। फिर आपको मैं कल ही मिलूँगा। गाइस नेक्स्ट डे है और आज बारिश हो रही है। मैं भूल गया था, अभी एक लड़का वीडियो करते हुए जा रहा था तो मुझे याद आ गया कि ब्लॉग भी करना है मुझे। What the fuck is that? ये कहाँ है रे? गाइस ये काय दिशा रे की कॅमेरा पाणी पडले। हे मग हात आहे मग पप्पा आता जुना फोन वापरायला म्हणते माझ्यानं फोनच ठिकाण झालाय। मग पप्पा म्हणते हा आईसाठी हा बंद झाला का आता ते ट्रॅक्टर हा
ते म्हणू लागले माझ्यानं फोन टिकणं झाले तर मी आता जुनाच वापरतो. त्याच्याकडे का पैसे नाहीत का काय? पैसे 9,000 मला म्हणतात अल्ट्रा घेऊ का S23 80,000चा. मी म्हणलो टिकत आहे का? पडायला मग कंटेंट निघाले तिथं बोलत बोलत काय नाही. तू बोल फक्त. 80,000चा घ्यायला काय माझं ते ना बघ. पहिल्यांदा फोन घेतला त्याचा डिस्प्ले घातला. सर्वात पहिला फोन घेतला होता हां. आणि दुसरा घेतला त्याचा पण डिस्प्ले घातला. सॅमसंगचाच होता ते पण. तिसरा घेतला ते गेला चोरीला हां. आणि मग चौथा घेतला हे विवोचा. पहिल्यांदा बदलली ना कंपनी हां. आणि ते गेला चोरीला. ते पण गेला चोरीला. आणि हां चोरीला गेला. मग ते तिकडं विक्रम हे होते म्हणून ते आणला वापस. मग वापिस आणला आणि आता याचा डिस्प्ले डबल घातला. तेच आहे फोन. चोरीला गेलेलाच फोन आहे हे. वापिस आणला होता त्याचा डबल डिस्प्ले घातला. आता नवा घेतला की ते रस्ता चोरीला जात आहे नसता नवीनच काहीतरी होते. हा ट्रॅक्टरवरून पडलं. बाळ माझं बाळ बिचार एकटंच उरले काय? नाही ते एक आहे की तिकडं. याचे भाऊ बहीण मेले रोडवर. आरिश मस्त व्हाली गाईस. हो ब्लॉग जरा मोठा झाला तरी चालते. अरे हवाले चलायली रे. मी आता छताव पाहिजे होतं. जाऊ का? फायदा होता साच करावा माणसानं काही काय गो आता पोटा गेल सारी केलं केलं गेलं बोंबलं काय काय केलं काय म्हणताले किती आले सगळेच गेले. कुठं गेले? नाही गेले. नागच म्हणला गेले. आता ट्रेड विन झालाय मग. आणि यायची म्हणून काय करायची फोनमध्ये बाया करायची बोलायची तिला म्हणा तू सगळं बनवणार कोणाला? चारीला काय सांगायचं म्हणून बाया करायचं. आणि किती पण बाया झाल्या की नाही तिला पगार करू 30,000 आले म्हणे तिला. आसन काय नाही फोटो काढावे काय ना काढायचे. इथं येऊन जाऊन फोटोच राहतो. आरमाय जायला पाहिजे होतं मी भिजायला. जाऊ का यार गाईस? काय थोबाड झालंय मग हे तुम्ही बघितलं तिथं. छे कटिंग करायची उद्या कटिंगला जाऊ आपण. हे बघा हे फोन आहे ते फुटलेला. हे मॅ फोडलाय बरं याच्यावर घालून. डिस्प्ले गेलता आहे बघा. जरसा ब्लिंक होईन नाही होईन झाला आता. पहिल्यांदा काय झालं हे याच्यात फुटला आणि डिस्प्ले गेला. मग मी याच्यात काड्या घालू याला नीट केलं. मग पप्पानं नाही आला आंघोळीतलाच नेलं. हे बघा इथं पाणी दिसत असं नाही थोडं हे याच्यात पाणीच घुसलं. मग ते सगळंच गेलं. आता असा पडलाय. 30,000चा फोन आहे हे. आणि कायच्या स्पेसिफिकेशन नव्हत्या विवोच्या फोनमध्ये. इतका चांगला भेटत होता 30,000 सॅमसंगचा. मॉज बघा मॉज किती 15,000चा फोन आहे. याची क्वालिटी बघा किती भारी आहे. कॅमेराची गेमिंग सुद्धा करतो मी. गायस तुझी घरात गरमी व्हाली तर इथे चादर टाकून मस्त असं बसायचं. थोडा आता आधीला कॉल करतो मजा घेतो त्याची. यार गायस मी फुटेज ठुली असती ना एक नंबर झाला असतो. काय इच पडली इथं. आता छतावर गेला असतो ना मिळत असतो मी. बरं झालं नाही गेलो. कर्मा चांगले कर्म येते चांगलंच होते. तीच मॅकडे ट्रॅक झाली असती आणि मॅ उराव पडली असती. आता मी वरी गेलो असतो तर बरं झालं नाही गेलो. काऊन नाही गेलो कारण माहित नाही. माझं मुंबई नको काय रे जाय की भिचकी जाय की. अरे काय होत नाही मरत नसते ही जण. शक्ती येते अंगात. थंडर पॉवर येते.
अशी मग आपल्याला हीच पाडा येते कुठं पण, अशी थडकन लगे पाड म्हणलं ना पाडा येते. जाय की तू तू भिजलेला आहेस. इरीच इंस्टाची आयडी का? शुभम कदम सर्च कर येऊन जाते. इंस्टाला टाकीत नाही रे हे. अवकाळी बापा पोरग. गाईस जिम आलो, आता जिम थोडी मारू दा. आज टाइम लॅप लावत नाही कारण त्या दिवशीच्याच टाइम लॅप खूप झालत्या. आता काही उद्या डायरेक्ट भेटतो तुम्हाला जिम किती. आज मारायची मला चेस्ट आणि काय ट्रायसेप. चेस्ट आणि ट्रायसेप. पहिले हे मारूता रे. हो हे मारूता. हो करूता थोडं. आपको कुछ दिख रहा है? मेरे को तो कुछ भी नहीं दिख रहा रे. हेलो हेलो आई एम अंडर द वाटर. चलो घर जा रहे हैं गाइस. कडकायला था कडक 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 कडक. गाइस चला जातो घरला. आता उजेड झालाय जसा. चला 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 चला. अरे कसं व्हायला इक्रमला. अरे कसं राहिले की मागल. अरे कुठं का हडायला. गाइस तर पूर्ण पाणी झालंय आहे. चला चला चलो घरी गाइस आता. चलो चला काय मस्त घरी भेटू. गाइस फोन में चार्ज नहीं है. थोड़ा सा चार्ज नहीं है फ़ोन में और मैं घर पहुंच चुका हूँ और पूरे गांव में भी लाइट नहीं है. हाँ तो अभी खाना खाऊंगा. मेरा भाई नहीं है आज. भाई वहीं पर ही रहकर खाना खाएगा. भाई वही रहेगा और कल आएगा घर. और क्या बताऊँ, कुछ नहीं बताने वाली. अभी खाना खाएंगे थोड़ी देर में. चलो वहीं पर मिलता हूँ अभी आपको. गाइस आलो जवळ्याला. आता चला कटिंगला जातो. मला ब्लॉक करावा वाटत झाला. बार्बर शॉप आ चुकी है दादा हरी. कशी कटिंग करणार आहे मलाच माहित नाही. लहान करीन नाग्या काय करायला बघ ती. नाग्या टकलं करायला. मी काय करू समजायला झालंय आता. तर गाईज मित्रांनो मी कटिंग केली. खूपच बारीक केली आणि नागेश भाऊनं एकदम भारी केली. मला वाट लागलं पहिल्यांदा लई मेंग दिसन. मग कंप्लीट झाल्यावर वाटलं मी म्हणायला मी पण करावं. मात्र नाही केली मी कारण थोबाड लई मोठं आहे म्हणून मी त्यासारखी नाही केली. मग काय काय रेटिंग देणार स्वतःलाच? काहीच नाही. सगळीकडून घेतली फक्त वर्ष राहू दिले. काय गोरा दिसायला मी कॅमेऱ्यात. लाईट आवाज बरंच बे. कसं माहिती बघा इथून लाईट कटवायला आहे आणि सगळं लाईट इथं याला. इथं लाईटच नाही. सगळं तोंड चेहरा लाईट आल्यामुळे झालं. काय जातं कुठंतरी जाऊ तर आपण. चला त्याला काय टकलं टकलं काळं पडू नये. हा दमाना दमाना. बचना है हसी. तो थोडा ज्यूस पिवता. यालाही ज्यूस डेकोरेशन दाबून केलेली आहे या दुकानाची. काही दाखवायचं आपल्या ब्लॉगमध्ये. आमचा ज्यूस तयार व्हायला आहे असं दाखवायचं आणि मग दर्शनं प्यायचं असं दाखवायचं. झालं. एन्जॉय करू गाईज. गाईज घरी आलो आणि मी आता करतो या ब्लॉगला एंड. आय होप तुम्हाला ब्लॉग पसंत आला असेल. ब्लॉग पसंत आला असला तर लाईक करा. चॅनल जवळ्याला भेटू तर नव्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. 2000 years later. आता 10 निघतात का नाही रे एवढं. गाईज जिम तर खतम झाली. म्हणजे ब्लॉग खतम झालाय. माझा मायांचा घाम बघा किती निघाले. हो अरे ते काय ते नाकातलं नाक फड्या दिसायले ते दाखवायचं. गाईज बघा आज मग आज ब्लॉग संपलाय. मात्र मग आज इतका घाम निघालाय काय सांगा तुम्हाला. हे बघा मी अंगाचा एकदम घामा गरज झालो. मी छाती मग चेहरा कटिंग न व्हाले का न व्हाले
लाईट नाही ना काय नाही इथं. ब्लॉग तर एंड झालाय पण जिम दाखवा म्हणलं. किती बोलला झालो मी. हाताला घाम लागायला असा. 27 28 बापरे लेकरं 28 मारायचं आणि मी इथं 16 18 आणि 20 वर जाणार आहे आता. गाईज माझी जिम कंप्लीट झाली बघा. पण हे बघा हे काय फक मॅन फक मी बॅग बघा. आज बॅग होती गाईज तर आज हे झालं हा. चला भेटतो नवीन ब्लॉगमध्ये.